शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो। त्याच वेळेला तो पहिले पोहे रागिनीला वाढतो आणि नंतर स्वतःही बसतो। रागिनीला म्हणतो की आई नाश्ता करायला सुरुवात कर। त्याच वेळेला आता ती नाश्ता खाते आणि एक घास खाल्ल्यानंतर रागिनी म्हणते की अरे वा आकाश, किती छान पोहे बनवलेस तू, एकदम टेस्टी आहेत, खरंच खूप छान जमलेत हा तुला पोहे, असं म्हणून ती त्याचं कौतुक करत असते। त्याच वेळेला आता आकाशही खूप खुश होतो आणि मग नंतर रागिनी ही अथर्वला म्हणते की अथर्व बघ बघ, शिक आकाशकडून काहीतरी, बघ किती छान पोहे बनवलेस त्याने माझ्यासाठी, आणि तू तू तर आईसाठी काही करतच नाहीस हो ना। तेव्हा मग लगेच अथर्व म्हणतं अगं आई, मी तुझ्यासाठी काही बनवायला गेलो ना तर उगीचच तू अन्नत्याग वगैरे करायचीच, म्हणूनच मी तुझ्यासाठी काही बनवत नाही, बनवायला गेलो तर तू काय करशील याचं नेम नाही। त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यानंतर सगळेजण हसायला लागतात आणि अथर्वच्या त्या बोलण्यामुळे आकाश म्हणतो अरे अन्नत्याग वगैरे हे सगळं काय आहे, अरे मी ही काही शिकलो नव्हतो अगोदर, मी हे सगळं भूमीकडून शिकलोय, हे भूमीने मला सगळे शिकवलेले आहे, म्हणूनच तूही सगळं काही मानसीकडून शिकून घे, असं तो त्याला बोलतो। त्याच वेळेला आता अथर्व मान खाली घालतो, काहीच बोलत नाही। आकाश म्हणतो की काय रे अथर्व, अजूनही तुमचं भांडण सुरूच आहे का, तुम्ही पण ना एक भांडण मिटवण्याचं सोडून उगीचच भांडण बसता। तितक्यात भूमी येते आणि ती सगळ्यांना चहा देत असते। तेव्हा भूमीला रागिनी म्हणते की भूमी अगं आकाशला वाढ, तेव्हा ती म्हणते की हो हो वाढते। नंतर मग मानसी देखील आता सगळ्यांना वाढायला लागते। तर आकाश अथर्वला सांगत असतो की अथर्व उगीचच कशाला भांडत बसता तुम्ही दोघं, तुम्ही ना अगदी लहान मुलांसारखं भांडत असता, नुसतं लांबण लावता भांड्यांना, अरे रात गई बात गई असं भांडणाचं असावं, हो की नाही भूमी। तेव्हा भूमी म्हणते की हो अगदी बरोबर आहे। त्यानंतर मग आकाश ते खातो आणि म्हणतो की वा भूमी, खरंच खूप छान झालेत पोहे, भारी जमलेत मला, असं तो स्वतःचंच कौतुक करत असतो। असं म्हणून तो पोहे खात असताना भूमी त्याच्याकडे खूप खुश होऊन बघते। नंतर आकाश पोहे खायला सुरुवात करतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रागिनी म्हणते की आकाश नाश्ता तर खूपच छान केलेला आहेस तू। मानसीच्या डोक्यात सुरू असतं की कसं आता शोधायचेत, हे पैसे कुठे आहेत ते ताईने शोधायला सांगितलेत, बघितले पाहिजे। त्याच वेळेला आता मानसीच्या डोक्यात विचार सुरू असताना मानसी त्याच तंद्रीमध्ये अथर्वच्या प्लेटमध्ये पोहे वाढत चाललेली असते आणि ते पोहे खूपच चाललेले असतात। अथर्व तिच्याकडे काही बघत नाही आणि फक्त हातमध्ये धरतो, तरीही ती त्याच्या हातावर पोहे टाकते। तेव्हा मग अथर्व चिडतो आणि म्हणतो की बस ना, किती पोहे वाढत आहेस मला, किती वाढतेस, बस कर, असं म्हणून आता तो तिच्यावर चिडतो आणि खूपच ओरडतो। त्याच वेळेला आता लगेच मानसी दचकते आणि ती प्लेट बाजूला घेते। नंतर मग आता मानसीच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात। तेव्हा आकाश अथर्वला म्हणतो की अरे अथर्व, किती चिडतोयस तिच्यावर, अरे असं बोलू नकोस तिला, ओरडून बोलतोयस नुसता, आणि किती बोलणार आहेस तिला तू, आता भांडणं मिटवा, बस झाली, सारखे सारखे वाद कशाला हवेत, तुम्ही ना नुसते लहान मुलांसारखे एकमेकांशी भांडत असता, बरं भांडता तर भांडता, राग मात्र तुमच्या नाकावरच असतो। आणि हो अथर्व तूही हा, जरा काही बोललं की तुला लगेच राग येतो, आणि हो मग ही भांडणं तुमची लांबत जातात, भांडणं कशी शांतपणे मिटवून टाकायची, इतकी कशाला ताणात ठेवायची आहेत भांडणं, काय मानसी, असं मग तो तिला बोलत असतो। त्यावेळेला आता इथे लगेच आजी म्हणते की मग अरे तुम्ही आकाशकडून शिकून घ्या अथर्व, की कसं राहायचं संसारामध्ये, बायकोवर आपल्या तू किती प्रेम करतो बघितलंस ना, किती काळजी घेत असतो तो भूमीची, आणि ते दोघे एकमेकांना कसे जपतात ते जरा बघा, नाहीतर तुमचं आपलं नुसतं सारखं सारखं भांडणच असतं। त्याच वेळेला त्यावर अथर्व काहीच बोलत नाही, तो गप्प बसलेला असतो। नंतर आता मानसी विचार करते की काय करू, आता मला ताईने जे काही सांगितलंय ते काम व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे। तेव्हा मग लगेच रागिनी म्हणते की आकाश खरंच तू तुझ्या माणसांवर खूप प्रेम करतोस, आणि नंतर आजी म्हणते की हो तो अगदी भूमीवर आणि आपल्या माणसांवर आंधळेपणाने प्रेम करतो, प्रत्येकावर विश्वास टाकतो आपला आकाश, बघा त्याच्याकडून शिका काहीतरी। तेव्हा मग आता रागिनीला बघूनच भूमी म्हणते की आजी तुमचं तर बरोबर आहे की आकाश सगळ्यांवर प्रेम करतो, पण प्रेम आणि विश्वास या अशा गोष्टी आहेत ना, ज्या दोन्ही गोष्टी अगदी डोळसपणे केल्या पाहिजेत, कुठल्याही माणसावर किंवा आपल्याही माणसावर विश्वास ठेवताना त्या डोळसपणेच ठेवला पाहिजे, असा टोमणा ती रागिनीकडे बघून मारते। तेव्हा मात्र आता रागिनी तिच्याकडे बघतच राहते। नंतर भूमी म्हणते की हो की नाही आकाश, तेव्हा लगेच रागिनी म्हणते की हो हो भूमी, तुझं म्हणणं ना अगदी पटलं मला, योग्य आहे, तू नको काळजी करूस, काय ना आकाशला डोळस आणि अंधेपणाने प्रेम न करता डोळस प्रेम कसं करायचं हे मी नक्कीच शिकवेन, असं ती मुद्दामच तिला दुसरा टोमणा मारते। आणि भूमी तिच्याकडे आश्चर्याने आणि आकाश देखील आश्चर्याने बघत राहतो। तेव्हा आता आकाश रागिनीला म्हणतो की बरं आत्या, आपल्याला कामावर जायचंय ना, ऑफिसला तू येणार आहेस ना, नाही म्हणजे मी आणि अभिजित जाणारच आहोत, तर तू पण येणार आहेस ना।
तेव्हा ती म्हणते की नाही अरे आकाश, मला यायला नाही जमणार आहे ऑफिसमध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की आत्या, अगं तू कालच बोलीस ना मला, आपण तिकडे जाऊन बँकेचं सगळं काही टॅली करूया, मीटिंग बोलवूया वगैरे असं काही, मग तू येणार आहेस ना. तेव्हा ती म्हणते की नो नो, मी अजिबात बँकेत तिथे किंवा कामावर येणार नाही. मी वर्क फ्रॉम होम करणार आहे, अगदी निवांत. म्हणूनच मला आता कोणताही लोड घ्यायचा नाही. ते काय आहे ते सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे. तेव्हा आता मात्र रागिनी इथेच थांबणार हे ऐकून भूमी मात्र खूपच घाबरते. तेव्हा आता आजी म्हणते की रागिनी, नाही, तुला कुठेही दुसरीकडे जायचं नाही किंवा कामावरही नाही, तुला घरीच थांब, पण माझ्याबरोबर तुला एके ठिकाणी यायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की काय झालं आई, कुठे यायचं आहे मला. तेव्हा ती म्हणते की अगं मी ना आपलं खाऊन झालं की देवळात जाणार आहे. काय ना 2 दिवसानंतर आकाश साईबाबांची तिथी येणार आहे. मग त्यांना दानधर्माचं विचारायचं आहे, काय करायचे कसं करायचे, त्याशिवाय मुहूर्त वगैरे सगळं काही त्यांना नीट विचारून घ्यावं लागेल ना. आपल्याला नैवेद्य दाखवायचं असेल म्हणून त्यांना सगळं काही नीट मला विचारून घ्यायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की आई अगं मी मस्त आराम करणार होते. तेव्हा मग आजी म्हणते की हो तू आराम करच ग, पण आल्यानंतर कर, आपल्याला थोडाच वेळ जावं लागेल तिकडे. आणि कसं आहे ना, तू असलीस की मला जरा काहीतरी सुचतं, तू नसलीस की मला अगं असं बावरल्यासारखं होतं, हल्ली काही सुचत नाही ना मला. तेव्हा मग रागिनी म्हणते की बरं बाई, चल माझं खाऊन झालेलं आहे, आपण लागलीच निघूया. तेव्हा मग आता भूमी ही आजीकडे हसूनच तिला खुणावते आणि भूमीला आठवतं की भूमीने आजीला सांगितलेलं असतं की आजी माझं छोटंसं काम कराल का. काय ना मी आणि आकाश आत्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतोय. काय ना आत्या घरात असल्या की ते आम्हाला अगदी मोकळेपणाने करता येणार नाही आणि लपवता देखील येणार नाही. म्हणूनच तुम्ही प्लीज जरा 2-3 तासांसाठी आत्याला कुठे बाहेर घेऊन जाल का, म्हणजे आम्हाला आमचं काम व्यवस्थित करता येईल. तेव्हा आजी म्हणते की अगं इतकंच ना, ठीक आहे जाते मी घेऊन तिला, तुम्ही तुमचं काय ते प्लॅनिंग आहे ते नीट करा, अजिबात काळजी करू नका, मी तिला घेऊन जाते. असं म्हणून आता आजी ही तिला घेऊन जाते आणि भूमीचा आता श्वासात श्वास येतो आणि रागिनी म्हणते की आई चल आपण निघूया. आणि मुद्दामच भूमी तिरक्या नजरेने रागिनीकडे बघत असते आणि भूमीचा प्लॅन वर्क होत आहे याने तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. आणि रागिनी म्हणते की चल आई माझं खाल्लंय, आपण निघूया. नंतर इथे आता भूमी म्हणते की चल आत्याही निघालेले आहेत, माझं काम आता होणार आणि जे काही आहे ते मला पटापट आवरलं पाहिजे. आजी आणि रागिनी बाहेर पडतात. आकाश म्हणतो की बरं भूमी माझंही झालंय, मीही आता निघतोच आहे, ऑफिसमध्ये जाऊन मला काही ते बघितलं पाहिजे पुढे जाऊन. तेव्हा लगेच भूमी म्हणते की हो शुअर, तूही निघू शकतोस. मग त्यानंतर अथर्व म्हणतो की आकाश अरे मी पण येतो तुझ्याबरोबर ऑफिसमध्ये. तेव्हा आकाश म्हणतो की नाही तू येण्याची काही गरज नाही आहे, तू आधी मानसी बरोबरचे तुझे भांडण आहे ते थांबव, तुझे भांडण मिटव, त्यानंतरच मग तू ऑफिसमध्ये शांत डोक्याने ये. तेव्हा अथर्व म्हणतो की असं काय करतोयस, मी येतो तुझ्याबरोबर, आणि हल्ली आज जो काही प्रॉब्लेम झाला आहे तो मोठा आहे ना, म्हणून मी तुझ्याबरोबर येतो, ते मला काही सांगू नकोस. तेव्हा मग आता अथर्व निघून जात असतो आणि म्हणतो की बल आकाश चल आपण निघूया ना. तेव्हा आकाश म्हणतो की बरं निघूया आपण, तुला कामाची फारच घाई झालेली दिसते. बरं भूमी चल बाय, आणि मानसी बाय बरं का, माझ्याकडून पण आणि अथर्वकडून पण. नंतर निघून गेल्यावर मानसीकडे भूमी येऊन म्हणते की बघ आता आत्या पण निघून गेलेल्या आहेत, आता आपल्याला चांगला वेळ आहे आणि मी आजीकडून छानपैकी चान्स काढला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता शोधावं लागेल सगळं. भूमीला ती म्हणते की आपण कुठे शोधायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ कसं आहे ना, आत्याच्या खोलीमध्ये पैसे नसणार आहेत, कारण मी अभिजित भाऊजींना बोलताना ऐकलं होतं की आत्याच्या खोलीमध्ये पैसे ठेवून चालणार नाही. मग आता पैसे तुझ्या खोलीत किंवा माझ्या खोलीत नाहीच आहेत, हे तर आपल्याला कन्फर्म आहे. मग बाकीचं शोधायचं आहे, बाकीचे म्हणजे आत्याचा आणि आजीची खोली, त्याचबरोबर मला असं वाटतंय की आपण बाकीच्या खोल्या आणि गोडाऊन पण शोधलं पाहिजे. भूमी म्हणते की हा पैसा बहुतेक तिथेच असू शकतो. मग आता मानसी म्हणते की जर हा पैसा त्यांनी बाहेर कुठे नेऊन ठेवला असेल तर मग कसा सापडेल. तेव्हा भूमी म्हणते की बाहेर नसेल, कारण कसं आहे ना, मी आकाशला लगेचच पैसे दाखवायला घेऊन आले होते, मग तेवढा वेळ नव्हता त्यांच्याकडे, म्हणूनच तिने तो पैसा इथेच कुठे ठेवला असेल. तेव्हा भूमी म्हणते की मी आता साफसफाईचं काम काढते, जेणेकरून सगळ्यांना कळेल. भूमी आता तिच्या नोकरांना बोलवून सगळ्या खोल्या साफ करायला सांगते. म्हणते की बाकीच्या खोल्या तुम्ही साफ करा, सगळ्या भावांच्या मी आत्याची आणि आजीची रूम साफ करते. आणि हो काय ना, आपल्याला सगळ्या दरवाजावर खिडक्यांवर धूळ वगैरे जमा झाली तीही साफ करायची. तर पौर्णिमा तिचं ऐकते आणि पटकन तिथून काढता पाय घेते आणि म्हणते की बाबा मला तरी ती साफसफाई करायची नाही, आणि ती पटकन पळ काढते. तर इथे मानस येऊन म्हणते की ताई आता मग मी काय करू. तेव्हा मग ती म्हणते की तू एक काम कर, तू जरा मागच्या गोडाऊनकडे जा आणि गोडाऊनकडे जाऊन लक्ष ठेव, तिथे आजूबाजूला कोणी फिरकत तर नाही आहे ना, आणि जर तसं काही आढळलं तर तू मला लगेच येऊन कळव. त्याच वेळेला ते मानसी येऊन सांगते की ताई तुझं अगदी बरोबर होतं,
तिथे गोडाऊनला टाळं लावलेलं आहे, याचा अर्थ की चावी तिथे नसेल, पण यांनी तिथेच पैसे ठेवले असतील. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ठीक आहे, आता सध्या इथे नोकर साफसफाई करतायत, तोपर्यंत मी तिथे चावीवाल्याला जाऊन नवी टाळ्याची चावी बनवून आणते. इथे पौर्णिमा धावत धावत रूममध्ये येते आणि म्हणते की मला ती साफसफाई वगैरे नको, माझी स्किन, नेल्स, हेअर्स सगळं काही खराब होईल. या दोघींना काय नुसती कामं करायची असतात, मोठेपणा मिरवायचा असतो ना, मिरवू दे त्यांना काय तो मोठेपणा, आणि माझ्यावर नुसत्या मेल्या जळत असतात, मला काही काम देत असतात, माझी स्किन वगैरे खराब झाली तर. तेवढ्यातच इथे पौर्णिमाला ट्यूब क्लिक होते. ती म्हणते की साफसफाई, अचानकच हिने साफसफाई काय काढली, आईंना कॉल केला पाहिजे. म्हणून पौर्णिमा ही रागिनीला कॉल करते आणि म्हणते की आई, अहो इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे घरामध्ये. तेव्हा ती म्हणते की अगं पौर्णिमा बाई, उगीच नुसती लांबण लावून ठेवू नकोस, नमनाला घडाभर तेल नको, पटपट काय ते बोल. तेव्हा मग रागिनीला ती म्हणते की आई, अहो इथे भूमीच्या डोक्यात भलतंच सुरू झालंय, अचानक या बाईसाहेबांनी घराची साफसफाई करण्याचं काढलं आहे, मला तरी वाटतंय की बहुतेक तिला पैशांबद्दल डाऊट आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगदी बरोबर बोललीस तू, मला पण तेच वाटतंय, मलाही वाटतंय की म्हणूनच हिने मुद्दाम मला बाहेर काढली असेल, हिला तिथे शोधाशोध करायची म्हणून, आणि तिने पैसे शोधायला तर सुरुवातही केली असेल. तेव्हा ती म्हणते की हो, नोकरांनाही कामाला लावलंय. रागिनी म्हणते की तू एक काम कर, जरा गोडाऊनच्या आसपास फिरकत राहा, कोणी तिथे आजूबाजूला नाही ना याची खात्री कर, तिथे लक्ष ठेव, आणि बघ कोणी नाही आहे ना तिकडे, तिथेच तू पैसे ठेवलेस ना नेऊन. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो आई, मी पैसे नेऊन ठेवलेत तिथे, पण मला खरंच काळजी वाटते की जर भूमीला ते पैसे सापडले तर काय होईल. तेव्हा तुमचं आणि अभिजितचं काय होईल याचा प्रश्न तिला पडतो. रागिनी म्हणते की तू एक काम कर, तुला सांगितले तेवढे काम कर, आणि हो बरं झालंस ही टीप तू मला दिलीस, कारण तूही आता माझ्या बुद्धीने हळूहळू विचार करायला चालली आहेस. भूमी जे काही करते ते उगीच करत नाही, याचा तर संदर्भ आपल्याला आता लागलेला आहे. म्हणूनच तू एक काम कर, आता त्या गोडाऊनकडे जा, तिथे आजूबाजूला सारखं लक्ष ठेव, आणि जर काही वेगळं वाटलंच संशयास्पद तर मला कॉल कर, मी बघते मग पुढे काय करायचं ते. नंतर मग आता पौर्णिमा म्हणते की हो आई, मी लक्ष ठेवते, काय करायचं ते मी बघते. नंतर आता ती तिचा फोन ठेवून देते, आणि रागिनीला आता टेन्शन आलेलं असतं की पुढे काय होणार आहे. रागिनी म्हणते की भूमीच्या डोक्यात नेमका वेगळा काहीतरी प्लॅन शिजत नसेल ना, तर इथे भूमी ही चावीवाल्याला बोलवते, त्याची वाट बघत असते, आणि तिथल्या चावीवाला येतो आणि तिला चावी देऊन निघून जातो. भूमीही त्याला पैसे देते, आणि दरवाजाच्या चावीकडे बघून ती खूपच खुश झालेली असते, आणि नंतर ती पटकन दरवाजा उघडते आणि आतमध्ये शिरते आणि चेक करू लागते. तर पौर्णिमा आता म्हणते की कुठे आहे ताई, सगळ्या रूममध्ये चेक केलं, स्वतःच हिने साफसफाईचं फरमान काढलं, पण ही कुठेच सापडत नाही, स्वतः मात्र कुठे लपून बसली आहे काहीच कळत नाही. असं म्हणून ती इकडे तिकडे बघू लागते. तितक्यातच ती म्हणते की बाहेर गोडाऊनकडे गेलं पाहिजे, तिथे जर काही नसेल ना ताई, जर घरात कुठेही नाही सापडली तर समजा ती मागेच असेल. तितक्यात मध्ये मानसी येते, म्हणते की पौर्णिमा अगं काय करतेस काय तू, अगं ताईने घरात सगळ्यांना साफसफाई करायला सांगितली आणि तू मात्र अशीच खाली आत फिरते. मी तुला खूप सोपं काम देते, आम्ही सगळ्यांनी कामं वाटून घेतलेत, आता मी तुला फक्त टेरेस झाडण्याचं काम देते, टेरेस स्वच्छ करून घे. तेव्हा ती म्हणते की नाही बाई, मी काही ती साफसफाई वगैरे करणार नाही, माझं अंग आणि स्किन वगैरे खराब होते, मी अजिबात काही करणार नाही. तेव्हा मग तुम्ही दोघे आहात तर तुम्ही करा, असं मानसीला ती म्हणते. तेव्हा मानसी म्हणते की तू नाही करणार आहेस साफसफाई, ठीक आहे, तुला जर करायची नसेल ना तर तुला करावीच लागेल, आणि जर तू नाही करणार तर मग मी आजीला सांगेन, मग बघ तुला कसं करावं लागतं ते, बाकीच्या घराचीही करावी लागेल, आता तर मी फक्त तुला टेरेस दिलं. तेव्हा मानसीला ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, ते करते मी साफसफाई, आणि असं म्हणून ती पुढे जाणार. तेवढ्यातच मानसी तिचा हात धरते आणि म्हणते की अगं झाडू घे आणि टेरेसवर जा, मी तुला बाहेर जायला नाही सांगितलं. मग त्यानंतर मानसीला तिथे हातातून झाडू घेऊन ती वर निघून जाते, आणि मग नंतर मानसी बाजूला निघून गेल्यावर पौर्णिमा पुन्हा खाली धावत धावत येते, आणि तो झाडू तिथेच बाजूला ठेवून बाहेर पडते. आणि नंतर भूमी गोडाऊनमध्ये असते, गोडाऊनमध्ये ती इकडे तिकडे शोधत असते, आणि आजूबाजूला कोणी येतंय की नाही याची खात्री ती करत असते. तेवढ्यातच आता इथे भूमी सगळे बॅग्स चेक करते, आजूबाजूला रॅक्समध्ये काही सापडतंय का ते बघत असते. आता पौर्णिमा घराबाहेर पडून पटापट गोडाऊनच्या दिशेने पावलं उचलत असते, आणि जेव्हा पौर्णिमा येत असते त्याच वेळेला आता भूमीला ती काचेच्या खिडकीतून दिसते, ती येत आहे ही भूमीला जाणीव होत असते. आणि नंतर आता पौर्णिमा म्हणते की अच्छा, म्हणजेच मला वाटलं ते खरं आहे, इथे मानसी मला तिकडे डांबून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, तिला काय वाटलं की मी वरतीच टेरेसवर राहीन आणि तिच्याकडे येणार नाही खाली, पण मी तिच्यापेक्षा हुशार आहे, कशी चकवा देऊन लगेच तिला खाली उतरली, ती गायब झाली तोपर्यंत मी बाहेर पण आले.
तितक्यात आता इथे भूमी ही खिडकीतून बघते तर तिला पौर्णिमा जवळजवळ येत असल्याचं दिसत असतं आणि ती घाबरते. मग आता इथे भूमीच्या समोर कॅश असते आणि ती कॅश आता उघड झालेली असते. तोपर्यंत पौर्णिमा देखील तिथे पोचते पण काहीच उपयोग होत नाही. आता भूमी ही कॅश बघते आणि ती कॅश सगळ्यांसमोर आलेली असते. आकाश म्हणतो की भूमी, ही कॅश, एवढी कॅश इथे कुठे आली? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी आज साफसफाई करण्यासाठी काढली होती. काय आहे ना की गणपतीपूर्वी झाली पण ती इतकी क्लीन झाली नव्हती, म्हणूनच मग 2 दिवसांनी आईबाबांची तिथी येणार म्हणून आज घाण झाली म्हणून साफसफाईसाठी काढलं. आणि मी गोडाऊनमध्ये जरा साफ करायला गेले होते तर तिथे गोडाऊनमध्ये ही एवढी कॅश मला सापडली. आकाश म्हणतो की पण भूमी, एवढी कॅश गोडाऊनमध्ये कशी काय आली? आणि आपल्या घरातलीच कॅश ही ते अशी कोणी काय ठेवली असेल? तेव्हा मग अभिजित आणि रागिनी दोघेजणही घाबरतात. आकाशला या कॅशबद्दल खूप टेन्शन आलेलं असतं. आकाशला भीती वाटते. आकाश म्हणतो की बरं अभिजित, या कॅशबद्दल तुला काही माहिती आहे का रे? तेव्हा मग आता अभिजितलाही काय बोलावं काही सुचत नाही. रागिनीच्याही चेहऱ्यावर चांगलेच 12 वाजतात. नंतर अभिजित म्हणतो की नाही, अरे आकाश, मला या कॅशबद्दल कसं माहीत असेल? नाही माहिती आहे मला. तर रागिनी आणि अभिजित दोघे भूमीकडे रागाने बघत असतात. आणि मग आता अभिजित म्हणतो की खरंच आले, मला या कॅशबद्दल काहीच माहिती नाही. नंतर मग आता तो म्हणतो की ही कॅश इथे आली कशी काय, मला कळत नाही. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की अरे माझ्यावर विश्वास ठेव, ही आपली जर ऑफिसचीच कॅश असती तरी ते घरातच ठेवली असती, अशी गोडाऊनमध्ये वगैरे कशाला लपवून ठेवली असती. मग आता तो म्हणतो की नाही, ही कॅश बरीच दिसत आहे, काय खरंच काही कळत नाहीये. तेवढ्यातच आता इथे अथर्व म्हणतो की मला तरी वाटतंय की ही कॅश बरोबर नाही, कारण मागच्या वेळेला आठवतंय आपल्या ऑफिसमध्ये पण अशीच कॅश सापडली होती, त्यानंतर आकाशला अरेस्ट केले होते. नेमकं काही कळत नाहीये ही कॅश कोणी तिथे ठेवली. आताही जर तसा प्रसंग उद्भवला तर आपण काय करणार आहोत, हे ऐकून सगळ्यांनाच भीती वाटू लागते. नंतर इथे आता अथर्वला आकाश म्हणतो की थांब, काळजी करू नकोस, सगळं काही सॉर्ट होईल. आणि आकाशलाही त्या गोष्टीचं टेन्शन मात्र आलेलं असतं. तो पुन्हा अभिजितला विचारतो की अभिजित, पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न कर, आपल्या कुठल्या कामासाठी वगैरे तू ही कॅश काढली होतीस का, एकदा आठव, आणि जर समजा चुकून तू ठेवली असेल तर तसं कबूल कर. तेव्हा मग तो म्हणतो की नाही रे, मी खरं सांगतोय. तितक्यात भूमी म्हणते की आकाश, मग मला तरी वाटतंय की एवढी कॅश आपण घरामध्ये ठेवणं म्हणजे रिस्क आहे. आपण एक काम करूया, ही जी कॅश आहे ना, आपण ही कॅश दान करून टाकूया, म्हणजे कसं टेन्शनच गेलं. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणते की अगं कॅश कोणाची आहे ते पाहिलं पाहिजे ना. भूमी म्हणते की कशासाठी, मला तरी वाटतंय की हे कॅश आपण दान केली तर आपल्याला तेवढंच पदरी पुण्य. नंतर आजी म्हणते की हो, आता 2 दिवसाने आपल्याला दानधर्म करायचंच आहे, तर आपण एखाद्या सामाजिक संस्थेला एवढे पैसे दान करून टाकू, म्हणजे आकाशच्या आईबाबांच्या दिवशी, तिथीच्याच दिवशी काहीतरी पुण्यकर्म केल्यासारखं होईल, असं भूमी आता त्या सगळ्यांना सुचवते. आणि एवढे पैसे हे दानामध्ये जाणार हे ऐकल्यावर मात्र अभिजित आणि रागिनीच्या तोंडचा फेस पळालेला असतो आणि त्या रागाने तिकडे बघत असतात. तेवढ्यातच पौर्णिमा म्हणते, पण एवढे पैसे आपल्या घरात ठेवणं म्हणजे ही रिस्क आहे ना. त्याच वेळेला इथे आता लगेच आकाश म्हणतो की अगदी योग्य आहे भूमी, तूही बोलतेस हे अगदी योग्य आहे. आपण एक काम करूया, आपण ना हे जे पैसे आहेत ना ते आईकडे देऊया, म्हणजे कसे आहे ना, हे पैसे आईकडे सेफ राहतील, ती व्यवस्थित ठेवेल, आणि नंतर आपण दान करूया. आता मात्र रागिनी पुन्हा जिंकल्यासारखी होते आणि भूमी मात्र चिडते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की रागिनीच्या रूममध्ये कोणीतरी येत असतं आणि बहुतेक भूमीने प्रशांतला काम दिलेलं असतं आणि प्रशांत तोच हल्ला करण्यासाठी रागिनीच्या रूममध्ये आलेला असतो. तेवढ्यातच इथे आता रागिनी घाबरते आणि चोर 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 अशी ओरडते आणि खाली येते. तेव्हा तिच्या आवाजाने सगळेजण बाहेर येतात आणि मग आकाश विचारतो की अगं आत्या, काय झालं, तू इतकी का घाबरली? तेव्हा ती म्हणते की आकाश, अरे बहुतेक आपल्या खोलीमध्ये म्हणजेच माझ्या खोलीमध्ये चोर शिरला आहे, मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आकाश म्हणतो की चोर कसा काय शिरू शकते आपल्या खोलीमध्ये? तेव्हा ती म्हणते की हो अरे आकाश, मी खरं सांगते, त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मी घाबरूत खाली आले. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की आकाश, बघितलंस काय झालं, आत्याच्या रूममध्ये पैसे ठेवले म्हटल्यावर लगेच चोर हा आत्याच्या खोलीमध्ये गेला, म्हणजेच आत्याच्या खोलीमध्ये पैसे ठेवणं हे रिस्कचं असू शकतं, म्हणून आत्याच्या खोलीत पैसे नको. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, भूमीचं बरोबर आहे, आत्या तू ना ही पिशवी भूमीकडे दे, ती सांभाळून ठेवेल. हे ऐकल्यावर पुन्हा आता रागिनीची हार होते. आता हे ऐकल्यानंतर रागिनी ही चिडते आणि भूमीकडे पुन्हा ती पैशांची बॅग देऊन टाकते. आणि मात्र भूमी आता आनंदाने रागिनीकडे बघत असते आणि तिने रागिनीला चेकमेट केलेलं असतं आणि अशा प्रकारे पैसे मात्र पुन्हा भूमीकडेच आलेले असतात. आता भूमी या पैशांचे नेमके काय करणार आणि रागिनीचे पुढचे सगळे डावपेच भूमी कसे हाणून पाडणार हे पाहणं मात्र रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा
कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.